खूप खूप कमाल एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी ओव्हरऑलच सगळा. आणि सगळ्यात आधी तर मला जेव्हा फोन आला होता ना ऑडिशनसाठी, तेव्हाच त्यांनी सांगितलं की नीरज पांडेची सिरीज आहे आणि 2 एपिसोड्सच आहेत, तर एक 8-10 दिवस लागतील तुमचे. म्हटलं हां ओके. सो नीरज पांडे म्हटल्यावरच मी जराशी होते की बाबा हे तर आपल्याला क्रॅक करायचंच आहे. सो मला ऑडिशनची स्क्रिप्ट त्यांनी पाठवली. मी त्यांना सांगितलं मला एक दिवस द्या, मी आत्ता बाहेर आहे, एका रिहर्सलमध्ये होते. सगळं झालं. परत थोड्या वेळाने फोन केला आणि मग म्हणाले आपने पढ़ी स्क्रिप्ट? म्हटलं जी. तो वो जो अर्जुन मीना है ना वो इमरान हाशमी होंगे. तो आणि मग त्याने मला उरलेलं ब्रीफ दिलं. मी जरा एक 10 सेकंद फोनवर अशी होती की ओके ठीक आहे. मग मी फोन ठेवल्यावर आधी शांतपणे बसले. म्हटलं विचार केला. म्हटलं आता हे अजून बेटर कसं करता येईल. सो मी ऑडिशन देतानाच अशी फुल शॉर्ट फिल्म शूट करून दिली आहे त्यांना, 1-1.5-2 मिनिटाची. मी म्हणजे तू जसे ते शॉर्ट्स बघितले होते, इथून धावत येते तिथून धावत येते, मी 3 वेगवेगळ्या अँगल्समध्ये प्रॉपर सीन करून दिला. आणि आय वॉज लाईक आय हॅव टू क्रॅक दिस. आणि जेव्हा ते समोर आले ना, मला असं होतं की वाव. बिकॉज व्हेरी काय म्हणतो हंबल असा जेंटलमॅन माणूस आहे तो एकदम. म्हणजे दॅट्स द वर्ड फॉर हिम. खूप शांत आहे ना मुळात, हो, तो असं छान शांत आहेत ते जास्ती. आणि ते इन जनरलच असं नाही की जस्ट बिकॉज ते मला ओळखत नाही आहेत किंवा मी त्यांच्यावर पहिल्यांदा सीन करते म्हणून ते माझ्याशी बोलत नाहीत. ते इन जनरल सेटवर कमीच बोलत होते. पण त्यांनी रीडिंग केले, त्यांनी लाईन्स रिहर्स केली. मी त्यांना विचारलं की सर आपण हम ये ट्राई कर सकते हैं क्या? ते असं की हाँ डायरेक्टर से पूछ लो, उनको ओके है तो फिर हम कर लेंगे. सो मला असं होतं की नाईस. लाईक मला जेन्युइनली हे पर्सनली वाटतंच. बट कधी कधी माहिती आहे आपल्या काही थिअरीज असतात आणि त्यांना बरोबर प्रूव्ह करणारे आपल्याला काही स्पेसिमिन्स मिळतात. सो माझी अशी थिअरी आहे की एखादा चांगला कलाकार खऱ्या अर्थाने चांगला असतो जर तो एक चांगला माणूस असेल. किंवा चांगला कलाकार होण्यासाठी चांगला माणूस असणं खूप गरजेचं आहे. आणि ही थिअरी प्रूव्ह करण्यासाठी वन ऑफ द पर्सन्स फॉर मी इज इम्रान हाशमी. वा. सो धावण्याचा सीन किती वेळा रिटेक झाला किंवा पहिल्या ह्याच्यामध्ये टेक झालं काय? दिवसभर धावत होती? हो, तो एक अख्खा दिवस आम्ही फक्त पळण्याचाच शूट केलंय. आणि मला सांगून ठेवलं होतं की जरा फिटनेसकडे लक्ष दे, प्रॅक्टिस कर, रनिंगची प्रॅक्टिस कर, रनिंग. आणि ऑनेस्टली स्पीकिंग मला आय हेट रनिंग. म्हणजे तू माझ्याकडून काहीही करून घे, मी कलरी पॅटू करते, मी फायर डान्स करते, मी वर्कआउट करते, मी सगळं करते, तू माझ्याकडून काहीही करून घे, मी आय विल बी अप फॉर इट. बट यू आस्क मी टू रन, मला बिलकुल आवडत नाही. आणि मला असं होतं की का प्रत्येक प्रोजेक्टमध्ये, सुंदरामध्ये सुद्धा मी एक 7 दिवस शूट केलं होतं, ती शर्यत होती तेव्हा सुद्धा मला बिलकुल आवडायचं नाही पण मी करायचं. ह्याच्यात सुद्धा मला रनिंगच आलं. बट सो ते डिरेक्टर मेसेज पाठवायचे एडीज कडून की तिच्याबरोबर फॉलोअप करा, ती प्रॅक्टिस करते का, ती धावते का. बिकॉज एक जनरल लोकांचा थॉट प्रोसेस असतो की पीपल विथ बिगर बॉडीज त्यांच्या फिटनेस लेवलबद्दल एक शंका असते. इट इज नॉट की तुम्ही करू नाही शकत, पण एक शंका असते की किती सस्टेन करू शकतील या मुली किंवा ही मुलं. सो एक त्यांचा एक फॉलोअप होता आणि कर लेंगे. आणि मी करत होते, नाही असं नाही. सो सकाळी आय थिंक 7ची शिफ्ट लावली होती, मी पोचले. आणि जे काही आणि त्यात गंमत अशी होती ना, आता फॉर एक्झाम्पल मला पळायचंय, मला 50 टेक्स असतील, 50 शॉट्स आहेत. सो आम्ही सुरुवातच केली होती 25व्या शॉटवरून. सो फॉर मी ॲज अन ॲक्टर मी किती दमले आहे किंवा माझी एनर्जी लेवल किती अप डाऊन असणार आहे ह्याच्याकडे पण एक माझं मला लक्ष ठेवावं लागणार होतं. कारण पहिलाच जो शॉट मी धावण्याचा केला त्यात मी अशी थोडी ऑलरेडी टायर्ड आहे. मग नेक्स्ट शॉट केला जिथे मी फुल एक्साइटमेंटमध्ये पळते, फुल धमाल होता. इट वॉज केऑस. आणि आम्ही वरळी गावात शूट करत होतो अख्खं ते, म्हणजे ही गल्ली ती गल्ली, किल्ल्यावर शूट केलं. मग जो शेवटचा शॉट आहे जिथे तो येऊन मला पाणी देतो तिथे शूट. ते कुठे एक्झॅक्टली केलं? तू बसलीयस अशी? ते वरळी गावातच आहे. वरळी गावात एकदम. सो मी मुळात वरळीची आहे आणि मी वरळीत मोठी झाली आहे. वरळी गावात माझी बेस्ट फ्रेंड आजही तिथेच राहते. सो तिला मी शूटवर बोलवलं होतं. सो ती शूट बघायला आली होती. आणि तो जो
तो जो पॅच आहे ना जिथे त्यांनी मला पाणी पाणी दिलं दिलं, तिथे मी लहानपणापासून जाते. ओ म्हणजे लहानपणी तिथे बसत असशील तू, मी खेळत तिथे असशील. लहानपणी तिथे बसले खेळले, कारण आणि मी तिकडे खूप असा माझा येतो मेरा इलाका आहे असं म्हणजे तिथे उगाच माझी एक शायनिंग चालू होती की इथून ना हे होतं, ह्या कोपऱ्यात ना ते चालू असतं. कारण एक काय म्हणतो, फॉर मी इट वॉज लाईक मी माझ्याच घरी शूट करते असा एक माझ्यासाठी फील होता. त्यामुळे कितीतरी ओळखीची लोक पण तिथे अशी होती की ही का पळतेय, हिचं काय सुरू आहे. कारण तिथली पण काही काही लोक मला ओळखतात, कारण माझी मैत्रीण लहान बालमैत्रीण आहे माझी, सो ती तिथेच राहते. तिच्याकडे घरी एवढं येणं जाणं असतं. तिच्या घरावरून पण मी पळायला आणि गेले होते. आमचं शूट तिथेच सुरू होतं. सो सगळ्यांचं एकतर झालं असं होतं की नक्की ह्या लोकांचं काय सुरू आहे. आणि तो जो सिक्वेन्स होता माहिती आहे जिथे मी कलिंगड फेकून मारते, हो हो तिथे तेव्हा ऍक्च्युली असं झालं की तिकडे ना एक आय थिंक दत्त मंदिर आहे, कसलं तरी मंदिर आहे, मला आता आठवत नाही. आणि असा तो छोटासा वरांडा आहे आणि मग ती चाळ आहे तिथे. सो मी त्या एका गल्लीतून अशी पळून येते, कलिंगड घेऊन फेकते, असं सगळं झालं. आणि थोडा वेळ सुरुवातीला असं झालं होतं, काही लोकांना वाटलं की ऍक्च्युली एक मुलगी 2 मुलांच्या मागे पळते त्यांना मारायला. सो जेव्हा मी आणि तो आम्ही वन शॉट घेतला होता की मी पळत येते, कलिंगड फेकते, जाते, त्याचा पाय धरते. सो जसं मी त्याचा पाय धरला होता ना, तिथली चाळीतली सगळी मुलं टाळ्या वाजवायला लागली, कारण त्यांना वाटलं की खरं काहीतरी चोरांना किंवा कोणाला तरी पकडले. खूप धमाल केली आम्ही, खूप मजा आली. आणि सो त्यांनी माझ्यासाठी एक बॉडी डबल बोलवली होती. ती मुलगी बारीकच होती, ती स्टंट गर्ल असणार बेसिकली, आणि तिला सेम माझेच कपडे, माझ्यासारखे कपडे, आणि त्यात भरपूर पॅडिंग लावलं होतं. ओके. सो दॅट ती जरा जाड दिसेल. आणि त्यांच्यासाठी ती बॅकअप होती की इन केस जर माझ्याकडून एकही स्टंट मला जमला नाही किंवा तेवढी एनर्जी पुरली नाही, म्हणजे त्यांनी मला हा ऑप्शन पण दिला की आपको रेस्ट करना है, तर मग जे बॅक शॉट्स आहेत रनिंगचे आम्ही तिच्याकडून करून घेऊ का. आणि माझं असं होतं की नाही, त्याची गरज नाहीये, कारण असे प्रोजेक्ट प्रत्येकालाच करायला मिळत नाहीत, किंवा माझ्याही पदरात असं एखादं कॅरेक्टर कधी मला करायला मिळेल परत, आय डोंट नो. सो मला तो चान्स गमवायचा नाहीये. सो इट वॉज क्रेझी, म्हणजे खूप धमाल आली, खूप मजा गेली मी. बरं, कॅबमध्ये बसलीयस आणि ते दोघे इतके मोठे चांगले हेल्दी नायजेरियन होते ते. हो. हा, आणि ते येऊन तुझ्या बाजूला बसतायत, त्या शॉटला तुला किती कम्फर्टेबल होतीस किंवा काय, किंवा किती धमाल आली तुला? कम्फर्टेबल तर ऑफकोर्स येस, कारण ऍक्टर्स आहेत आणि वी मेक आपल्याला कम्फर्टेबल होऊन घ्यावं लागतं. ती मजा एक थोडी वेगळी होती त्या ह्याची. इट्स जस्ट की खूप ना गरमी होती ऑलरेडी, आणि दुपारी वगैरे शूट झालंय, दुपारी आम्ही ते शूट केलंय. आणि सो एका पॉइंटला ते असे नाही की मला तो मारतो आणि मला चक्कर येते आणि मला असं जरा मी गुंगीत आहे. मी त्यांना काही टेक्स, बिकॉज ना मी चालती गाडी आहे ना, आणि चालत्या गाडीत आम्ही ते शूट करत होतो. सो टेक्निकली पण काही गोष्टी आम्हाला रिडू कराव्या लागत होतात. ते गुंगीत असण्याच्या ह्याच्यात मी लिटरली सांगते, मी झोपा काढत होते मध्ये मध्ये, कारण मी आफ्टर अ पॉइंट इतकं दमायला झालं होतं. जरा मला सांगितलं ना, हां स्वाती वो आपको मारा है और अभी आप बेहोश हो, आतून बोलायचं येस. बेहोशीच्या ह्याच्यात मी एक मस्त पॉवर नावाची घोरली वगैरे नाहीस ना? आय थिंक मी घोरले सुद्धा असेल काही, म्हणजे आय वोंट बी सरप्राईज घोरले असेल त्याच्या. पण मजा आली. एकतर त्या दोघांचे प्रश्नच वेगळे होते. आणि म्हणजे दे वर ऑल्सो व्हेरी क्युरियस की स्वाती so what do you do? I stay in Mumbai. त्यांचा एक वेगळा झोन होता. बट टाइमपास केला आम्ही. मी खूप ऑनेस्टली सांगू का, मी खूप मजा केली. मी त्या इफ्स अँड बट्स मध्ये मी ह्या गोष्टीने फंक्शन करते ना की हे प्रोजेक्ट मला परत कदाचित मिळेल नाही मिळेल, आय डोंट नो. ही माणसं परत भेटतील नाही भेटतील, त्यांच्याबरोबर परत काम करायला मिळेल की नाही, आय डोंट नो. सो आज जे माझ्याकडे आहे ना, आय वॉन्ट टू मेक शुअर आय मेक द बेस्ट ऑफ इट. मी इन जनरल मी त्या माइंडसेटने मी फंक्शन करते, बिकॉज मला त्या गोष्टीची ना मजा घालवायची नसते. सो आय टेक इच डे ॲज इट कम्स.